शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपलाच डॉक्टर राकेश पगमारे, केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पाचोरा येथील नगर देवडा गावात. आपल्याकडे कास्तकार बंधू आहेत, शेतकरी बंधू आहेत आणि साधारण काही वर्षापासून केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे आपले प्रोडक्ट आहेत या ठिकाणी वापर करीत आहेत. तर त्यांच्याकडून आपण आज माहिती घेऊयात की त्यांना वेगवेगळ्या कोणत्या प्रकारचे फायदे या ठिकाणी आढळलेत. तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर. नाव भगवान चैन सिंगराव, गाव नगरदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. बघून भाऊ नमस्कार. नमस्कार. तर ओव्हरऑल तुम्हाला हा प्लॉट आजच्या तारखेला कसा वाटतोय? आजच्या तारखेला समाधानकारक वाटतोय. बरोबर. तर ह्या प्लॉटची लागवड कधी केली आपण? या प्लॉटची लागवड 2 जुलैला केली, म्हणजे आता तुमच्या कम्प्लीट 7 महिन्याच्या प्लॉट झालाय. बरोबर. हो. तर जे काही तुम्ही मागील 7-8-10 वर्षापासून केळीचे उत्पादन घेत आहेत, बरोबर आहे, त्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये तुम्हाला ओव्हरऑल खर्चामध्ये काय वाटतं? खर्च एक्सेस झाला आहे का कमी झाला आहे? नाही, खर्च साधारणतः दरवर्षीपेक्षा 30 ते 40 हजार कमी झालेला आहे. बरं, मला सांगू शकता की आपण आतापर्यंत याला किती डोस दिले बेसडमध्ये? आपण याला भेसळमध्ये 2 डोस दिलेले. बरोबर. पहिला डोस कोणता? पहिला DAP विथ शुभारंभ हा दिल्यानंतर तिथून 1.5 महिन्याने आपण दुसरा डोस जो घेतला होता तो 9-24 प्लस मला वाटतं ते आपलं 40 किलोची बॅग होती, 33 कोटी म्हणून. 33 कोटी, 9-24 प्लस 33 कोटी. बरोबर. आणि त्यानंतर जर का म्हटलं आपल्या ह्या प्लॉटला 2 बेसळ डोस झाले आहेत, आणि त्यानंतर आपण वॉटर सोल्युबर मध्ये यांना काय गेलंय, म्हणजे तुमचे जसं की 13-40-13 म्हणा, बरोबर, 12-61 वगैरे तुम्ही काही दिलंय का याला? 13-40-13 नंतर आपण कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम विथ बोरॉन. बरोबर. कॅल्शियम बोरॉनचे किती डोस आहेत? त्याला साधारणतः 3 डोस झाले. 3 डोस. आणि आपले 13-40-13चे? 13-40-13चे 2 चमचे. ओके. तर शेतकरी बंधूंना एकच सांगायचे इथं वाटतंय की हा 7 महिन्याचा प्लॉट आहे, आणि या वर्षाची जर का ओव्हरऑल परिस्थिती जर आपण बघितली तर तुमच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये इतके 2 पाऊस झाले. तर त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, लोकांचे जर का ओव्हरऑल तुम्ही या एरियामधले जर का प्लॉट बघितले तर ते जागेवर थांबले होते, आणि करपाचा स्पोर लोड इतका वाढला की लोकांचे पार वरती फक्त 2-2, 3-3 पानं शिल्लक राहिले. बरोबर आहे. आणि ह्या प्लॉटला अजून एक सांगावं असं वाटतं की आपण ह्या प्लॉटला 7 महिन्यामध्ये फक्त एकच फवारणी दिली केमिकल कॉम्पोजिशन मध्ये, की आपण ती करप्यासाठी दिली, आणि त्यानंतर आपण यांना सुडो आणि मिलॅस्टिन आपल्या कंपनीचे, तर हजारी मिलॅस्टिन 500 मिली आणि सुडो 1 किलो हे आपण त्यांना बायोड्रिप दिलंय. बायोड्रिप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ही सुद्धा मार्किंग करून ठेवली की बापा आपण तर खालून देतोय, पण दिल्यानंतर शेवटी आपण जमिनीतच टाकतोय, त्याचा काही उपयोग होतो का नाही होतो, तर शेतकऱ्यांनी ती मार्किंग करून ठेवली आहे पानांना. 2 मिनिट आपण ते दाखवू. साधारणतः हे जे पान मार्क करून ठेवलंय, साधारणतः 2.5 ते 3 महिने अगोदर आपला सुडो आणि मिलॅस्टिनचा डोस गेला होता याला, तर त्यांनी मार्क करून ठेवलंय. त्याच्यावरती जर का बघितलं आपण तर तुम्हाला सिंगल पानावर करपा दिसणार नाही. बरोबर आहे. आणि त्यानंतर अजून हे इकडचे पण झाड आहेत किंवा त्यांनी मार्क करून ठेवलेत. हे पान त्यावेळेस इन्फेक्शन झालं होतं याला करप्याचं, पण त्याच्यानंतर जर का वरती पाहिलं तुम्ही शेजारी सगळे झाडांवर, तर करपा कुठेही स्प्रेड झालेला नाही. तर राऊड साहेब, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल? आता मी शेतकऱ्यांना तेच सांगू इच्छितो की जे मी यावर्षी मला जो रिझल्ट आला, समजा सुडो आणि मिलॅस्टिन ती घेतानाही समजा सुडो आणि मिलॅस्टिन हेच घेतलं पाहिजे, कारण रिझल्ट मला दर 10 ते 15 वर्षात आतापर्यंत जो काही मिळाला नाही तो यावर्षी सुजो आणि मिलॅस्टिनने मिळाला. ओके. म्हणजे सिगाटोका जो रोग आपल्या ठिकाणी आलेला होता, तर त्याच्यासाठी आपण जे सुडो आणि मिलॅस्टिन आपण ड्रिपने दिलं होतं. साधारण मला वाटतं 2.5 ते 3 महिने झालेले आहेत, तरी सुद्धा आपला करपा थांबलेला आहे. करपा एका पानावरून दुसऱ्या पानावर अजिबात गेलेला नाही.